नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण परत एकदा JNM फर्स्ट इयरसाठी क्वेश्चन पेपर बघूया। नर्सिंग फाउंडेशनचा इन्क्लुडिंग फंडामेंटल ऑफ नर्सिंग फर्स्ट एड। हा पेपर 7 डिसेंबर 2016चे। सुरुवात करण्याआधी लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा। चला तर सुरुवात करूया आजच्या क्वेश्चनला। प्रश्न पहिला आहे, योग्य शब्द निवडून वाक्य पूर्ण करा। पहिला आहे, डॅश डॅशचा वापर शयावरण टाळण्यासाठी करतात। तर यात ब येणार, एअर कुशन। ठीक आहे, त्यात ब लिहून घ्या। तसंच दुसरं बघा, लघवीचे प्रमाण दिवसाला 300 मिली डेपेक्षा कमी असणे यास डॅश डॅश म्हणतात। तर यात ॲलिगोयुरिया बोलतात। ठीक आहे, तर यात क येईल तिसऱ्या नंबरचं। तिसरं बघा, श्वसनाला त्रास होत असलेल्या रुग्णांसाठी ही सर्वात योग्य स्थिती आहे। तर याला फावलर्स पोझिशन देता येतं श्वसनाला त्रास होत असलेल्या पेशंटसाठी। ठीक आहे, ते द येणार। तसंच चौथं बघा, नर्सिंग प्रोसेसची पहिली पायरी असेसमेंट असते। तर ब येणार यात। पाच बघा, एपिस्टॅटिस म्हणजे नाकातून रक्तस्राव। लक्षात ठेवाल हा। तसंच योग्य जोडा जुळवा। पहिला आहे DDT पावडर। तर याला ड येणार, डोक्यातील उवा। तर तुम्ही ते लिहून टाका समोर, ड पहिल्याच्या ड। दुसरं बघा, टिक्चर आयोडीन। तर यात क येणार, कीटक मतलब जंतुनाशक। ठीक आहे, क लिहा समोर। तसंच तिसरं बघा, कॉपर सल्फेट। तर यात ई येणार, बेनेडिक्ट सोल्युशन। तसंच चौथं बघा, हुल वाढली। तर यात ब येणार, आर्द्रतायुक्त प्राणवायू देणे। तसंच पाचवं बघा, रक्तवाहिन्याचे आकुंचन। तर यासाठी अ येणार, शीतोपचाराचे परिणाम। ठीक आहे, तसंच खालील विधाने चूक बरोबर ते लिहा। तर ग्लायकोरिया म्हणजे लघवीतून रक्त जाणे, चूक आहे। लघवीतून रक्त जाण्याला हिमॅच्युरिया म्हणतात। ठीक आहे, तसं दुसरं बघा, भावनात्मक तणावामुळे नाळीचे ठोके कमी पडतात, चूक आहे। ठीक आहे, तसंच भावनात्मक तणावामुळे नाळीचे ठोके वाढून जातात। ठीक आहे, तसंच तिसरं बघा, उवा होणे ही संसर्गजन्य स्थिती आहे। बरोबर आहे। एकाला झाला का एकापासून दुसऱ्याला, दुसऱ्याला झाला का एकापासून तिसऱ्याला होतं। कोणकोणतेही चौथं बघा, कोणकोणतेही औषधे अंतःक्षेपणाने देताना हवा अंतःक्षेपित करू नये। बरोबर आहे। तसंच पाच बघा, नळीचे आहार देताना रुग्णास फावलरची स्थिती देतात। तर हे पण बरोबर आहे। हे बघा, इथे हा एकच क्वेश्चन 2 वेळा विचारलं आहे। पाचवा चुकी बरोबर बघा आणि तिसरा क्वेश्चन बघा, श्वसनाला त्रास होत असलेल्या रुग्णांना ही सर्वात योग्य स्थिती येते, फावलर्स। तर असं सगळं थोडंसं लक्षात ठेवत चला। तसंच क्वेश्चन काय आले ते बघूया। टिपा लिहायचे तुम्हाला, कोणत्याही 3 15 मार्क्स असेल, 5-5 मार्काला 3 लिहायचे तुम्हाला। त्यात पहिला आहे परिचारिकेचं मूल्य। तसंच दुसरं बघा, रोग्याला आराम देण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू। तर तुम्हाला लिहायचं आहे ते। तिसरं आहे परिचारिकेची गुणधर्म पण लिहायचं आहे। संसर्ग लिहायचं आहे। पुनरावसनाची गरज लिहायचं। एक्स्ट्रा क्वेश्चन लिहून ठेवू नका हा। तसंच तिसरं बघा, खालील विधानाची शस्त्रक्रिया कारणे लिहा, कोणतेही 5। तुम्हाला कुठले कारण द्यायचे 5। बेडबाद देताना स्क्रीनचा वापर करावा याचं कारण लिहायचं आहे। दारू हत्यारे उकडून निर्जंतुक केली जात नाही, कारण की त्यांची धार बसू शकते म्हणून।
तसंच तिसरं बघा, परिचारिकांना कृती करण्यापूर्वी आणि कृती झाल्यानंतर हात धुवावे. इतरांना ना स्वतःला पण इन्फेक्शन होतं, त्यामुळे हात धुण्याची कृती केली जाते. शॉर्टमध्ये सांगत आहे, खूप सोपी आहे कारण त्यात याच्यातलं सगळ्यात सोपी क्वेश्चन असते. तसंच चौथं बघा, शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णास तोंडाने काहीही खाण्यास देत नाही, कारण की त्याला शस्त्रक्रियेनंतर उलटी होण्याचा धोका असू शकतो. ठीक आहे. तसंच पाचवं बघा, क्लिनिकल तापमानामध्ये पारा वापरतात. बरोबर आहे, कारण की पारा लवकर. तसंच पाचवं बघा, सहावं बघा, नाकातील नळीने अन्न देताना रुग्णांना फॉलर्सची स्थिती देतात. तर हे तुम्हाला 10 मार्काला कारणे विचारलं जाईल. 5 लिहायच्या, 2-2 मार्काला. शॉर्टमध्ये आन्सर देणार आहे, दिलेले आहे याची खाली, तर लिहून घ्या आणि कारणे बघून घ्याल. खूप इझी क्वेश्चन येतात. तसंच व्याख्या लिहायचे तुम्हाला कोणतीही 5 मार्काला असेल. 6पैकी तुम्हाला 5च लिहायचं आहे. ॲनोरेक्सिया आहे, समग्र परिचर्या, श्वसन, ताप, आरोग्य आणि हाड तुटणे. ठीक आहे. तर तुम्हाला येतो कोणतेही 5, ॲनोरेक्सिया, समग्र परिचर्या, श्वसन, ताप, आरोग्य आणि हाड तुटणे. तसंच प्रश्न चौथा बघा, सौचिता 60 वर्ष वयाच्या वृद्ध वैद्यकीय कक्षात अतिरिक्त दाब व बेशुद्ध अवस्थेत दाखल झाली. खालील प्रश्नाची उत्तर लिहायचे आहे. तर वरचा क्वेश्चन बघून घाबरत नको जा, खूप लोक कन्फ्यूज होऊन जातात. तर तुम्हाला इथे शय्यावरणाची व्याख्या लिहायची आहे. तसेच शय्यावरण होण्याची शक्यता असेल शरीराच्या दाबबिंदूंचे नावं लिहायचे. पाठ आहे, मान आहे. ठीक आहे. तसंच शय्यावरणाची कारणे पण लिहायचे. शय्यावरण होऊ नये मग घ्यायची काळजी पण लिहायची. जर तुम्हाला वरचे क्वेश्चन येत नसेल, वरचे तर खूप इझी आहे, तर तुम्हाला लिहायला प्रॉब्लेम झाली नाही पाहिजे. तसंच किंवामध्ये दिलेलं आहे, वरचे क्वेश्चन येत नसेल तर तुम्ही खालचे पण लिहू शकता. पट्टी बांधण्याचे प्रकारवर पट्टी बांधण्याचे तत्त्व लिहायचे. तुम्हाला एनिमाचे प्रकार लिहायचे आणि प्रथमोपचार बॉक्समधील साहित्याची यादी लिहायची. इथले 4 नसले तरच तुम्हाला इथले 3 लिहू शकता. ठीक आहे. किंवा वरचे खालचे नसेल तुम्ही वरचे लिहू शकता, वरचे नसेल तुम्ही खालचे. मिक्स करू नका पण एकमेकात क्वेश्चन. ठीक आहे. खालचे 2 लिहिले आणि खालचे 1 लिहिले असं चालत नाही. प्रश्न 5वामध्ये बघा, श्रीराम यांना रस्त्यात अपघात होऊन ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून ते बेशुद्ध अवस्थेमध्ये आहेत. त्यांना श्वसनदाह झालेला आहे. खालील प्रश्नाची उत्तरे लिहा. तर वाफारा देण्याचे तर तुम्हाला वाफारा देण्याचे उद्देश लिहायचे आहे. तसेच वाफेचा वाफारा देण्याकरिता लागणाऱ्या साहित्याची यादी लिहायची आहे. तसंच वाफारा देण्याच्या कृतीमध्ये कोणत्या शास्त्रीय तत्त्वे आहेत ते लिहायचे. तसंच वाफारा देताना परिचारिका यांची भूमिका व जबाबदारी लिहायचं आहे. तर हे झालं आपले क्वेश्चन पेपर. आता तुम्हाला स्क्रीनशॉट काढायचे आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. खाली आन्सर दिलेले आहे शॉर्टमध्ये, तर तुम्ही काढू शकता. काही क्वेश्चन असल्यास विचारा. मी ना लॉंग क्वेश्चन आता सध्या काही टाकू शकणार नाही, तर तुम्हाला शॉर्टमध्ये काम चालवावे लागेल. मला सध्या टाईम नाही आहे लॉंग क्वेश्चन टाकायसाठी. मी क्वेश्चन पेपर टाकणार सध्या तरी. जेवढे तुम्हाला शॉर्टमध्ये एक लॉंग क्वेश्चन टाकू शकते मी. तसंच नेक्स्ट पेपर आपण MS2चा बघूया, MSN2. ठीक आहे. JNM सेकंड इयरचा. पुढच्या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट काढून घ्या, हा कारणे लिहा. ठीक आहे. शॉर्टमध्ये आहे पण पॉईंट टू पॉईंट आहे, तर तुम्हाला लवकर समजेल. तर स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही.
चला तर मित्रांनो, धन्यवाद. बाकीचे क्वेश्चन पेपर राहिलेले ते पण हळूहळू टाकून देणार जेएनएम फर्स्ट इयरचे. नंतर मग सध्या तर जेएनएम फर्स्ट इयरचेच टाकत आहे आणि आता जेएनएम सेकंड इयरचे पण टाकायला सुरुवात करणार. लॉंग क्वेश्चनला खूप जास्त वेळ लागेल, तरी पण मी मध्ये मध्ये एक दोन लॉंग क्वेश्चन टाकत राहणार. ठीक आहे, धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.